सकाळचा नाश्ता असो किंवा छोटी मोठी भूक नाहीतर संध्याकाळचा चहा, त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे हे बटाटा मसाला सँडविच। त्यासोबत एकदम धमाकेदार अशी ही ग्रीन चटणी सुद्धा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांचे फेवरेट आणि क्रिस्पी सुद्धा। आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल। आणि लेयर्सने भरपूर असे हे आपले बटाटा मसाला सँडविच। चला तर मग आपण बनवूया। तर त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलंय, पॅनमध्ये एक पळी तेल घातलं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये तेलात छान असं फिरवून घ्यायचं सगळीकडे तेल। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरा घातला। जिरा छान तडतडला की 1-2 मिरच्याचे काप घातलेले आहेत। जास्त तिखट बनवायचं नाहीये कारण आपण पुढे सुद्धा मसाले घालणार आहोत। त्यानंतर इथे काही लाल मिरच्या होत्या माझ्याकडे, त्या सुद्धा मी 2 बारीक कट करून घातलेल्या आहेत। छान प्रकारे त्यात तळून घेतल्या। त्यानंतर मी इथे 1 इंच अद्रकचा तुकडा, 5 ते 6 लसणाच्या कळ्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे घरीच। थोडीशी अशी जाडसरच ती कुटून घेतलेली आहे, ती सुद्धा घातली। तिला सुद्धा छान प्रकारे रोस्ट करून घेतलं। त्यानंतर इथे मी 1 मोठा कांदा घेतलेला आहे जो की बारीक कट करून घेतला आहे, तो सुद्धा घातला। त्याला सुद्धा छान असं भाजून घेतलं। त्याने काय होईल, कांद्याने एक भाजल्यावर एक वेगळी टेस्ट येते सँडविचला। त्यानंतर काहीतरी हेल्दी म्हणून हेल्दी टाकण्यासाठी त्यामध्ये मी 1 शिमला मिरची घातली कट करून। काय होतं, शिमला मिरची किंवा काही भाज्या असतात की जी मुलं खात नाही, पण आपण हे असे सँडविच वगैरे करून त्यांच्या पोटात ते घालू शकतो, त्यांना खायला लावू शकतो। तुम्ही हवं तर गाजर सुद्धा घालू शकता किंवा मग आणखीन कॉर्न वगैरे सुद्धा घालू शकता। त्यानंतर ते छान प्रकारे रोस्ट करून घेतलं। त्यामध्ये मी 1/2 चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली, रेग्युलर लाल मिरची पावडर घातली मी। ते छान प्रकारे मसाले जे आहेत आपले सुके छान रोस्ट करून घेतले। त्यानंतर इथे मी 4 ते 5 बटाटे जे आहेत उकडून घेतलेले होते, ते सुद्धा मॅश करून घेतले, ते सुद्धा त्यामध्ये घातले। खूप असे एकदम बारीक मॅश नाही करायचे, एकदम असे थोडेसे असे जाडसर ठेवायचे, कारण आपण ज्या वेळेस हे मसाल्यामध्ये त्याला रोस्ट करू ते आपोआप थोडेसे नरम होतील। ते छान प्रकारे रोस्ट झाल्यावर त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं आणि टेस्टसाठी आणि एक मजेदार क्रिस्पसाठी अर्धा चमचा चाट मसाला घातला। चाट मसाल्याने छान टेस्ट येते। त्यानंतर परत छान मिक्स करून घेतलं आणि मसाला तयार झाल्यावर त्यावर कोथिंबीरीने अशा पद्धतीने गार्निश केलं। गार्निश म्हणजे कोथिंबीर मिक्स केली परत। तर अशा पद्धतीने आपला जो मसाला आहे तो तयार आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम असा व्यवस्थित मसाला जो आहे तयार झालेला आहे। त्यानंतर आपण एक चटणी बनवूया। मी तुम्हाला म्हटले ना धमाकेदार चटणी, तर ती हीच। त्यासाठी मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, 5 ते 6 लसणाच्या कळ्या घेतल्या, 2 अद्रकचे तुकडे घेतले आणि महत्त्वाचं म्हणजे मी ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, ती 2 ते 3 चमचे घेतली। त्यानंतर खूप सारी अशी कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून। त्यानंतर 1/2 चमचा त्यामध्ये 1/2 चमचा जिरे घातले, अर्धा चमचा मीठ घातलं आणि 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस घालून घेतलेला आहे छान फ्लेवरसाठी। त्यानंतर 1 ते 2 चमचे पाणी घालून त्याला असं आपल्याला बारीक मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। खूप पातळ चटणी अजिबात बनवायची नाही। चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे ती या प्रकारची राहिली पाहिजे, कारण काय होईल, सँडविचमध्ये चटणी व्यवस्थित अब्जॉर्ब झाली पाहिजे, या पद्धतीने चटणी बनवायची आहे। खूप पातळ अजिबात बनवायची नाही आहे। त्यानंतर चला आपण आता सँडविच बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 2 ब्रेड घेतलेले आहेत। एक ब्रेडवर आपण जी बनवलेली चटणी, ग्रीन चटणी, ती लावून घ्यायची आहे छान प्रकारे, त्याला स्प्रेड करून घ्यायची आहे। आणि काय होतं, एक साईडने काय मस्त अशी तिखट चव येणार आहे आणि दुसऱ्या साईडला मी जे आपलं टोमॅटो केचप असतं ते घातलेलं आहे 1 चमचा, त्याला सुद्धा छान प्रकारे स्प्रेड करून घेतलेला आहे। त्याने काय मस्तपैकी आंबट गोड चव आणि तिखट अशी ही दोन्ही चव जी आहे कॉम्बिनेशन एकदम बेस्ट होणार आहे, तुम्ही नक्की बनवा। त्यानंतर जो बटाटा मसाला होता तो सुद्धा ब्रेडवर घालून घेतलेला आहे, तो सुद्धा छान प्रकारे स्प्रेड केला। आता आपण याला दोन्ही ब्रेडला छान प्रकारे कव्हर करायचं आहे। आणि आता महत्त्वाचं म्हणजे की ब्रेडला आपल्याला काय लावायचं, तर मी या ठिकाणी जे आहे तूप लावलेलं आहे, साजूक तूप। तुम्ही हवं तर बटर सुद्धा लावू शकता, पण बटर थोडंसं अनहेल्दी होतं, त्यामुळं मग मी तूप लावून त्याला छान असे रोस्ट करायचे आहे। 40 ते 50 सेकंदमध्ये एक साईड व्यवस्थित रोस्ट होते।
या पद्धतीने जे आहेत व्यवस्थित रोस्ट करून घेतलेले आहेत आणि क्रिस्प तर तुम्ही ऐकलाच असेल आवाज. तर अशा पद्धतीने दोन्ही साईड रोस्ट करून घेतल्या आणि अशा प्रकारे आपले आलू बटाटा मसाला सँडविच तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.